आता पाहूयात टॉप 9 जिल्ह्याच्या बातम्या। जलप्रदाय विभागाचा दरवाढ प्रस्ताव नागपूर महापालिका आयुक्तांनी नाकारला। सलग दुसऱ्या वर्षी पाणी दरवाढ होणार नाही। सध्या प्रति 1000 लिटरसाठी 8 रुपये 99 पैसे दर। लातूर महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती। डोक्यात गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी। पोलिसांनी रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलं। धुळ्याच्या शिरपूरमधील थाळनेर गावात दारूबंदीसाठी धडक मोर्चा। महिलांकडून ग्रामपंचायत आणि पोलीस स्थानकावर मोर्चाने दारूबंदी करण्याची मागणी। अवकाळी पावसाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका। पेण तालुक्यातील जावळी गावात घरांचं मोठं नुकसान। पावसानं मोठी दाणादाण तर घरांची पडझड आणि पत्रेही उडालेत। नागपूर शहरात गेल्या वर्षभरात 17,539 कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया। शहरात मोकाट बेवारस कुत्र्यांची संख्या 1.5 लाखांवर। सोलापूरच्या माळशिरसमधील रेडे गावात रामनवमी निमित्त खंडहरिनाम सप्ताहाचं आयोजन। तर कार्यक्रमाच्या निमित्तानं गावांमधून दिंडी काढून माऊली तुकाराम नावाचा भाविक भक्तांकडून जयघोष। कल्याण डोंबिवली परिसरात रामनवमी निमित्त वाहतुकीत मोठा बदल। काही रस्ते संध्याकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत बंद असतील। डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटीलला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। सुरेंद्र पाटील विरोधात मानपाडा रामनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचे 2 गुन्हे। नागपूरच्या मोरभवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित बसस्थानक उभारणार। तर 6 ठिकाणी होणार व्यापारी संकुल। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून विकास कामांचा आढावा।